नमस्कार मित्रांनो, मी सैफन नदाब. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आज या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बी स्मार्ट या पाठाचा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत. आपण पेज नंबर 23 वरती आहोत. पान नंबर 23 वरचा पहिला परिच्छेद अचिवेबल हा पहिला पॉइंट आहे. अचिवेबल याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी प्राप्त करण्यायोग्य किंवा साध्य करण्याजोगा या अर्थाने घ्यायचा आहे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डेजिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. आणि जे आपण ध्येय साध्य करतो ते ठराविक कालावधीमध्ये ते ध्येय आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. या ठिकाणी एक शब्द आलेला पहिल्या वाक्यामध्ये, इन द डेजिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. डेजिग्नेटेड याचा अर्थ फिक्स्ड, निश्चित वेळेमध्ये आपल्याला ते ध्येय प्राप्त करता आलं पाहिजे. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स टू फर्दर डिफाईन अ करिअर. ऑफन दीज गोल्स, आणि अशा प्रकारची ही जी ध्येय असतात, ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर, आणि अधिक विस्तृत स्वरूपाची जी आपली मोठी ध्येय असतात ती पूर्ण करण्यासाठी याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. गोल्स फर्दर डिफाईन अ करिअर, आपलं करिअर बनवण्यासाठी अशा प्रकारचे दीर्घ पल्ल्याचे, लांब पल्ल्याचे ध्येय आपण ठरवले पाहिजेत. ॲज अ स्टुडंट, एक विद्यार्थी म्हणून, वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर. एक विद्यार्थी म्हणून आपण लगेच पंतप्रधान किंवा राष्ट्रपती लगेच बनू शकत नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. परंतु अशा प्रकारची उच्च प्रतीची जी ध्येय असतात याच्यासाठी आपल्याला दीर्घ वाटचाल करावी लागते. आणि जर आपण योग्य पद्धतीनं नियोजनबद्ध वाटचाल केली तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशाची उंच शिखरं नक्कीच आपल्याला जिंकता येतात. पुढचा परिच्छेद बघूया. रियालिस्टिक याचा अर्थ वास्तववादी असा होतो. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. आणि आपल्याकडं असणाऱ्या अवगत कौशल्यानुसारच आपण आपली ध्येय ठरवली पाहिजेत. ध्येय निश्चिती आपण केली पाहिजे. आपल्याकडं जे कौशल्य आहे त्याच्यावर आधारितच आपण आपलं ध्येय कसं असावं हे ठरवलं पाहिजे. या ठिकाणी मी एक्सपर्टाईज हा शब्द तुम्हाला सांगितला. एक्सपर्टाईज याचा अर्थ स्किल, कौशल्य. म्हणजे आपल्याकडं जी कौशल्य आहेत त्या कौशल्याच्या आधारे आपल्याला साध्य करण्याजोगीच ध्येय आपण आपल्या जीवनामध्ये ठरवायला पाहिजेत. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम टू एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरियालिस्टिक. आणि बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला वेळ तर द्यावाच लागतो. त्यामुळं कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयामध्ये आपण यश मिळवू, यशस्वी होऊ, अशा प्रकारची एक भावना ठेवणं किंवा अपेक्षा ठेवणं हे मुळातच कसं आहे, इट इज अनरियालिस्टिक. हे चुकीचं होईल, वास्तवाला धरून असणार नाही. म्हणजे आपली जी ध्येय उद्दिष्ट आहेत, इट शुड बी रिलेटेड टू द रियालिटी, फॅक्ट्स ऑफ लाईफ. आपल्या जीवनातील ज्या फॅक्ट्स आहेत किंवा व्हॉट आर आवर ॲबिलिटीज, आवर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह शुड बी ॲज पर आवर पोटेन्शियल. आपल्याकडं जे पोटेन्शियल आहे त्या पद्धतीनंच आपल्याकडं ध्येयाची आपण आखणी केली पाहिजे. बिईंग रियालिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेंडिंग द गोल्स. आणि आपण जर रियालिस्टिक असलो, वास्तववादी जर असलो, तर आपल्याला आपली ध्येय प्राप्त करण्यासाठी थोडंसं मदत होते किंवा सहजपणे आपण मिळवू शकतो.
अवास्तववादी, अशक्य कोटीतील ध्येय किंवा हेतू आपल्याला साध्य करता येणार नाहीत. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, डिफेन्सिव्ह याचा अर्थ बचावात्मक, नॉट ॲग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक रियालिझम, आणि अशा प्रकारची जर काही उद्दिष्ट असतील, आपली ध्येय असतील, इट लॅक्स रियालिझम, तर ते वास्तववादापासून दूर असतात किंवा वास्तविक परिस्थितीपासून दूर असण्याची शक्यता असते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन आवर माइंड, आणि आपल्या मनामध्ये आपलं जे ध्येय आहे त्याचं चित्र स्पष्ट पाहिजे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडर द पिक्चर, आणि आपल्याला आपल्या ध्येयाच्या प्रती चिकटून राहण्याची, त्याच्यावर कायम राहण्याची आपल्याकडं क्षमता पाहिजे. टाईम बाउंड याचा अर्थ कालमर्यादित. एस्टॅब्लिश टाईम बाउंड पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे आपलं जे ध्येय आहे हे, या ध्येयाचं मापदंड आपल्याला निश्चित करावं लागेल, आणि त्यामुळं त्याच्यावरती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येईल, आणि त्यातून एक आपल्याला जबाबदारीची जाणीवसुद्धा आपल्यामध्ये निर्माण होईल त्याच्यामुळं. टू रिड्यूस वेट, हिअर इज अ एक्झाम्पल, या ठिकाणी एक उदाहरण देण्यात आलेलं आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, आपल्याला वजन कमी करायचं आहे, ते कसं करायचं आपल्याला माहिती आहे, त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला माहिती आहे. बट विदाऊट कन्सिस्टंट, कन्सिस्टंट याचा अर्थ स्टेडी, सातत्यपूर्ण, जर त्याच्यामध्ये सातत्य नसेल, टाईम बाउंड ॲक्शन, आणि टाईम बाउंड ॲक्शन नसेल, विशिष्ट त्याला म्हणजे कालबद्ध जर आपला तो कार्यक्रम नसेल, इट नेवर बिकम अ रियालिटी, तर ते प्रत्यक्षात कधीच उतरणार नाही. आपल्याला वजन कमी करायचं आहे, इट नीड्स अ पर्टिक्युलर प्रोग्राम, इट नीड्स टाईम बाउंड प्रोग्राम, त्याला एक विशिष्ट असा कालमर्यादित असा कार्यक्रम पाहिजे, तरच हे शक्य होणार आहे. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, आणि मग ते कदाचित डाएटचा भाग असेल, व्यायामाचा भाग असेल, किंवा अतिशय स्ट्रेस फ्री, कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न घेणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. फ्री थॉट्स, अगदी मुक्त, तणावमुक्त जीवन जगण्याची पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आवश्यक असतील तरच आपल्याला हे सगळं वेट लॉस करता येईल. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण केल्या तरच. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण विदाऊट हेजिटेशन इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. म्हणजे कसल्याही प्रकारचा गोंधळ मनामध्ये न ठेवता आपण हे जर केलं तर आपलं ध्येय साध्य होईल. हेजिटेशन याचा अर्थ कन्फ्युजन. डाऊट ऑर इनडिफरन्स, डाऊट याचा अर्थ अनसर्टन्टी, संशय, आपल्या जे आपण कार्यक्रम आखलेला आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची साशंकता नसावी. अँड इनडिफरन्स, इनडिफरन्स म्हणजे निग्लिजन्स, टू निग्लेक्ट, दुर्लक्ष नसलं पाहिजे. जो काय आपण कार्यक्रम ठरवलेला आहे इन ऑर्डर टू वेट आवर लॉस, आपलं वजन कमी करण्यासाठी, आणि त्याच्यात जर आपण अंमलबजावणी नीट होत नसेल तर डेफिनेटली वी विल नॉट गेट द रिझल्ट, आपल्याला त्याचा परिणाम नक्कीच चांगला मिळणार नाही. बट विदिन अ डेडलाईन, म्हणजे ठरवलेल्या कालावधीमध्ये आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकणार नाही. नेक्स्ट पॅराग्राफ. विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. आता ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हिजन असेल, विशेष, इंटेन्शन आपला हेतू असेल, इच्छा असेल, ड्रीम्स किंवा स्वप्न, ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या. आर ऑल व्हॅल्युएबल, ह्या सगळ्याच गोष्टी मौल्यवान आहेत. आपल्याकडं असणारी ध्येय, दूरदृष्टी असेल. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या का महत्त्वाच्या आहेत? दे स्पार्क आवर इमॅजिनेशन, आपली जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीला या गोष्टी जागृत करत असतात. अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आणि आपल्याला कुठं पोहोचायचं आहे तिथं आपल्याला तिथंपर्यंत जाण्यासाठी या गोष्टी आपल्याला प्रोत्साहित करत असतात. इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड
टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आणि तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला व्यवहार्य अशा प्रतिमांची आवश्यकता असते. व्यवहार्य प्रतिमा जर आपल्या नजरेसमोर असतील, आपली जे काही ध्येय उद्दिष्ट असतील त्याच्या जर प्रतिमा ठळक आपल्या नजरेसमोर असतील, आपल्या दृष्टीसमोर असतील, तर इट विल बी मोर इझी टू अचीव आवर गोल. डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट द स्ट्रॅटेजीज. डाऊन टू अर्थ याचा अर्थ रिअल, प्रॅक्टिकल, व्यावहारिक. आणि या ज्या इमेजेस आहेत या व्यावहारिक पाहिजेत, व्यवहाराला धरून असतील तर मात्र आपल्याला इच्छित ध्येय आपल्याला प्राप्त करता येईल. टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजी. एक्झिक्यूट म्हणजे टू कॅरी आउट, कृतीत उतरवणं. आपली जी काय ध्येय आहेत ही कृतीत उतरवण्यासाठी आपल्याकडं असणारी जी काय प्रेरणा असेल किंवा प्रेरणाचित्र असतील किंवा या सगळ्याच गोष्टी सुस्पष्ट पाहिजेत. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आणि त्यासाठी आपण वापरलेली ऊर्जा असेल, गुणवत्ता असेल, याचा एकत्रित परिणाम होत असतो आणि मग आपल्याला त्याचे योग्य परिणाम चांगले वाईट मिळत असतात. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आणि थोडक्यात या ठिकाणी सांगायचं झालं तर किंवा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आपलं लाईफ हे इट इज अ लाईक अ ट्रम्पेट. हे तुतारीसारखं आहे आपलं लाईफ हे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन इट. आपण जर त्याच्यामध्ये काहीच नाही जर इनपुट केलं तर आउटपुट काहीच येणार नाही. वी कांट गेट एनिथिंग आउट. त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यात जर आपण काय दिलंच नाही तर त्यातून आपल्याला मिळणार पण नाही काय. फॉर एक्झाम्पल, आपल्याला तुतारीतून जर आवाज काढायचा असेल तर आपल्याला मोठ्याने फुंकर घालावे लागते, त्याच्यामध्ये हवा आपल्याला रिलीज करावी लागते, सोडावी लागते, फुंकावं लागतं, तर त्यातून आवाज येतो. लाईफचं सुद्धा तसंच आहे. जर तुम्ही काही इम्प्लिमेंट करण्यासाठी जर तुम्ही ऊर्जा खर्च नाही केली तर तुम्हाला इच्छित म्हणजे मिळणार नाही काहीच. लास्ट पॅराग्राफ. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. आणि यश ही एक अंधारातली वाटचाल आहे. वॉकिंग इन द डार्क. फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसाइजली, मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू नेक्स्ट प्लेस. आणि योग्य पाऊलवाट शोधणं, योग्य मार्ग शोधणं आणि आपल्याकडं यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आत्मसात करणं. जी विशिष्ट कौशल्य आपल्याला पाहिजेत यश मिळवण्यासाठी ती आपल्याजवळ असणं, ती कौशल्य आपण प्राप्त करणं. आणि मग जर त्या रस्त्याने आपण गेलो, मार्गक्रमण करत पुढं चाललो तरच आपल्याला यश मिळेल. या सर्व गोष्टी आपल्याला जर यशाकडे घेऊन जातात. द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ टू अप्रोच द टॅकल द प्रॉब्लेम. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मार्गामध्ये येणारे अडथळे आपण कशा पद्धतीनं टॅकल करतो, प्रॉब्लेम, समस्या, येणाऱ्या समस्या आपण कशा पद्धतीनं टॅकल करतो याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. आणि आपण जिथं आहोत, जिथं आपल्याला जायचं आहे, जिथं आहे आपण आणि जिथं आपल्याला पोहोचायचं आहे. बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर अँड वेअर वी वॉन्ट टू बी. आणि जिथं आपल्याला जायचं आहे. टू फाइंड फूट or a next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि आपलं प्रत्येक पाऊल योग्य दिशेला आपण टाकलं पाहिजे. आपण जिथं आहे, जिथं आपल्याला पोहोचायचं आहे, आपल्या ध्येयाकडं वाटचाल करत असताना, ध्येयाकडं चालत जात असताना आपल्याला योग्य दिशेला आपली पावलं पडणं आवश्यक आहे. आणि आपण उचललेलं प्रत्येक पाऊल हे ठाम पाहिजे, निर्धार पाहिजे. आपलं कोणतंही पाऊल न डगमगता आपण टाकलं पाहिजे, तरच मग आपल्याला आपलं ध्येय जीवनामधलं प्राप्त करता येणार आहे. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द लेसन बी स्मार्ट. द लेसन टेल्स अस द इम्पॉर्टन्स ऑफ गोल इन आवर लाईफ. हाऊ वी शूड अचीव गोल. आपण आपल्या जीवनाची जी ध्येय आहे ती कशा पद्धतीनं आपण प्राप्त करावीत आणि त्याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीनं प्रयत्न करावे हे या पाठामध्ये प्रामुख्याने आपण शिकलेलो आहोत. आपण माझा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार.
तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.